कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे समीकरण काही आता नवीन राहिलं नाहीये। यांना कधी कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी वाटली, तर मंत्री महोदय कधी शेतातल्या ढेकळांचे पंचनामे करू का म्हणाले। हे सगळं इथंच थांबलं नाही, तर शेतकऱ्यांना भिकारीही बोलून झालं। आणि आता राज्यात बळीराजा जीव देत असताना थेट सभागृहातच रम्मीचा डाव रंगवून या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा खेळ मांडला। पण या सगळ्यावर कृषी मंत्री म्हणत असले की मी फक्त जाहिरात स्किप करत होतो, तर त्यात किती तथ्य आहे किंवा असेल हे आपण सगळेजण 18 आणि 48 सेकंदाच्या व्हिडिओतून बघू शकतो। असो, पण आता याच कृषी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून स्किप केलं जाणार अशा चर्चा सुरू झाल्यात। म्हणजे काय, तर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती आता समोर येते। कोकाटे यांच्यानंतर मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खात्याचा कारभार सोपवण्यात येणार असल्याचंही बोललं जातंय। मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत व पुनर्वसन खातं असून पाटील यांच्याकडे कृषी मंत्रीपद सोपवल्यानंतर त्यांचं मदत आणि पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना दिलं जाण्याची शक्यता आहे। दरम्यान दुसरीकडे कोकाटेंचा व्हिडिओ पोस्ट करणारे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांनीच कृषी मंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी केली आहे। पण तुम्हाला काय वाटतं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री पद आपल्याकडे घ्यावं की ते दुसऱ्या नेत्याला ही जबाबदारी द्यावी? कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।